थांबा रे, आपली गाडी आहे ना, आपण बघतो काय विषय तर. थांबा. बाबा सत्यनाम बाबा. हरिश्चंद्र बाजूलो, बाजूलो. काय करत होतास? मग ते बाबा आतनं आवाज येतोय कसला तरी, म्हणून उघडून बघत होतो. का माती खायची परत परत तुला? सॉरी बाबा, परत मिस्टेक केली का आपण? काय अरे तुला कळतंय? तुला माहितीये गाडीच्या आत काय आहे? एक दुष्ट आत्मा कैद करून ठेवलाय मी. काल ध्यान करण्यासाठी मी जंगलात गेलो होतो, तेव्हा हा आत्मा एका झाडावर बसला होता, एका माणसाचं शरीर शोधत होता. तुम्ही आता याला हात लावताय. तुम्हाला माहितीये हे कवच काय? वर मंत्रोच्चाराने मी ते पवित्र केलेलं कवच आहे. याला जर का तुम्ही हात लावला, तो आत्मा तुमच्या शरीरात येईल, तुमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. हरिश्चंद्र, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये मला. पुन्हा एकदा माती खाल्लीस तू. बाबा खरंच सॉरी, आपल्याकडनं परत मिस्टेक झाली. मग ते लक्षात नाही आलं ना आपल्या. ते तुझ्यावरचं हे संकट आता मला बाजूला केलं पाहिजे. हात पुढे कर. हे लगेच खाऊन टाक. लगेच लगेच. बाबा आम्ही कधी आत्मा बघितला ना, म्हणजे एकदा बघू काय फक्त थोडासा. अरे आत्मा झुंजरतो, प्राणी नाहीये कुठला. तो जर का तुमच्यावर हवी झाला ना, जीवानिशी झाला, तुम्ही बाजूला व्हा, बाजूला व्हा. आप्पा, या आत्म्याला जंगलात सोडून यावं लागेल आपल्याला, आणि या कार्यात मला तुमची मदत लागेल. मी हो आप्पा, तुम्ही वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद लागेल मला. चला तुम्ही सगळे लांब थांबा. चला लवकर, चला लांब थांबा. सत्यनाम बाबा. सत्यनाम बाबा. लंकेश्वर या. डिंपलजी